गुरुपौर्णिमा निमित्त माढा तालुक्यातील मानेगाव येथे वृक्षारोपण संपन्न। माढा तालुका हा दुष्काळी भागात मोडला जातो। यावर्षी मे महिन्यातील उष्णतेचा उच्चांक पाहता खूप मोठ्या प्रमाणात जाणवलं की आपल्याकडे वृक्षांची खूप कमी आहे। झाडांची संख्या वाढली तर कुठे ना कुठे गारवा निर्माण होईल या हेतूने यावर्षी संपूर्ण मानेगावकरांनी मानेगाव हे दुतर्फा झाडे लावून हिरवागार करायचा हा संकल्प हाती घेतला आणि त्याच संकल्पनेचा एक भाग म्हणून गुरुपौर्णिमेनिमित्त सामाजिक कार्यकर्ता तसेच सोलापूर जिल्हा अध्यक्ष उद्योग व व्यापार सेलच्या शरदचंद्र पवार पक्ष यांच्याकडून मानेगावला 1001 वृक्ष दान करण्यात आले। हे वृक्षांची नुसते लागवड न करता 3 वर्ष त्यांचे पालकत्व स्वीकारण्याचा संकल्प देखील मानेगावकरांनी हाती घेतलेला आहे। त्याचबरोबर मानेगावमधील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांना कार्यानुभव या प्रोजेक्ट अंतर्गत एक आवळ्याचे आणि चिंचेची अशी 2 रोपे देण्यात येणार आहेत। जे विद्यार्थी या वृक्षांचे 3 वर्ष व्यवस्थितपणे संगोपन करतील त्या विद्यार्थ्यांना स्वयंकृता फाउंडेशन यांच्या मार्फत बक्षीस वितरण करण्यात येणार आहे। मानेगाव बचत गटामार्फत गेली 5 वर्ष झालं महिला बचत गटातील सर्व सदस्यांनी आपापल्या शेतामध्ये वृक्षारोपण केलेले आहे आणि त्याचे संगोपन व्यवस्थित पद्धतीने करत आहेत। हे फक्त मानेगाव पुरतं मर्यादित न राहता माढा तालुक्यातील सापटणे, रोपडे, वरवड, कुर्डू, कव्हे, भोगेवाडी, टेंभुर्णी, कुर्डूवाडी ह्या गावातही महिलांना 500 झाडे दान करण्यात येणार आहेत। या पद्धतीने सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या तालुक्याला हरित करण्यासाठी सहकार्य करावे अशी अपेक्षा प्रमोदिनी लांडगे यांनी व्यक्त केली आहे। या कार्यात त्यांना रेखा पवार, बालिका पारडे, कविता पारडे, शर्मिला पारडे, मनीषा लांडगे, प्रमिला कदम, प्रतिभा नागटिळक, रेखा पवार, सुरेखा जगदाळे, सारिका जगदाळे, अंजना लांडगे, मीनाताई कदम, मोनिका शिरसाट, उमेश लांडगे यांचे मोलाचे सहकार्य लाभले। आणखी ज्या गावांना या उपक्रमात सहभागी व्हायचं असेल त्यांनी थेट त्यांच्यासोबत संपर्क साधावा। संपर्क क्रमांक 9309 79 85 76 या क्रमांकावर संपर्क साधावा अशी देखील नम्र विनंती व आवाहन प्रमोदिनी लांडगे यांनी असे आवाहन केले आहे। ब्युरो रिपोर्ट, मानेगाव, माढा, सोलापूर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.